नमस्कार, SP किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरान असं गावातील पद्धतीने खेडेगावात मिळतो असा स्पेशल पुरी भाजीचा नाश्ता। चला तर मग आता कृतीकडे वळू। आपण कणिक घेतलेला आहे पुरीसाठी, त्यामध्ये आता आपण घालून घेऊया 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा, आणि मीठ। त्याचबरोबर आपण इथे 4 चमचे तेल गरम करून घालणार आहोत। त्याआधी आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। आता आपण यामध्ये घालणार आहोत गरम करून घेतलेलं तेल। आणि पाणी घालून आता आपण छान असा याचा घट्टसर गोळा करून घेणार आहोत। इथे आपला कणकेचा घट्ट असा गोळा मळून झालेला आहे। आता आपण याला तेल लावून साधारण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊ। भाजीसाठी आपण इथे घेतलेला आहे बटाटा, इथे मॅश करून आपण घेतलेला आहे, 1 टोमॅटो, 3 कांदे आणि कोथिंबीर। मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे हळद, फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, लाल मिरची पावडर आणि धने पावडर। आपण गॅसवर कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापलं की आपण त्यामध्ये आता घालून घेऊया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्ता। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट। इथे मी साधारण 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे। पुरी भाजीसाठी भाजी करताना आलं लसूण पेस्टचा वापर जास्त करायचा, भाजीला चव छान येते। आता आपण यामध्ये घालणार आहोत कांदा, कांदा आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया। कांदा रंग बदलेपर्यंत आपण तो तेलावर छान परतून घेणार आहोत। कांदा आपला परतला गेलेला आहे। आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत टोमॅटो। टोमॅटो घातल्यानंतर आता आपण यामध्ये घालून घेऊया मीठ, त्यामुळे टोमॅटो लवकर आळला जाईल। टोमॅटो देखील आपण आता छान असा तेलावर शिजवून घेणार आहोत। आपला टोमॅटो व्यवस्थित आळलेला आहे। आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत लाल मिरची पावडर, 1.5 चमचा आणि अर्धा चमचा हळद। व्यवस्थित तेलावर आपण मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत बटाटा। सर्व मिश्रण आपण व्यवस्थित तेलावर परतून घेऊया। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत गरम पाणी। आता आपण यामध्ये मी ते एक बटाटा काढून ठेवला होता बाजूला, तो
पूर्ण मॅश करून आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत, जेणेकरून भाजीला एकदम रवाळ असं टेक्स्चर येईल. आणि आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि एक उकळी काढून घेऊया. आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये घालून घेऊया गरम मसाला 1 चमचा आणि 1 चमचा धने पावडर. आणि पुन्हा एकदा हे मसाले आपण एकत्र करून भाजीला छान अशी उकळी काढून घेऊया. तुम्हाला भाजी किती घट्ट हवी, किती पातळ हवी यावर तुम्ही भाजीचं पाणी ठेवू शकता. तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही भाजीत पाणी वाढवू शकता, किंवा रस्सा नको असेल तर भाजी थोडा वेळ उकळून ती घट्ट देखील करू शकता. हे बघा, अजून आपण 5 मिनिटं भाजी उकळवून घेऊया आणि नंतर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत कोथिंबीर. 5 मिनिटं झालेली आहेत. आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपण त्यावर घालून घेणार आहोत कोथिंबीर. आपली पुरी भाजीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण करून घेऊया पुऱ्या. गॅसवर मी तेल तापत ठेवलेलं आहे. आपलं कणिक देखील व्यवस्थित भिजलेला आहे. आता आपण पोळ्या करून घेऊया. कणिक जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, नाहीतर ते सैल पडू शकतं आणि पुऱ्या आपल्या व्यवस्थित होणार नाहीत. चला तर मग आपण आता पुऱ्या करून घेऊ. इथे आपण पुरीसाठी कणकेचा गोळा घेतलेला आहे. आता आपण त्याची पुरी लाटून घेऊया. कणिक जर व्यवस्थित भिजलेली असेल तर कणकेला आपल्याला पीठ देखील लावायला लागत नाही. व्यवस्थित आपली पुरी छान अशी लाटली जाते. आता आपण या पुऱ्या तळून घेऊया. इथे आपण तेल तापवून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये सोडून घेणार आहोत पुरी. तुम्ही बघू शकता आपली टम्म अशी पुरी इथे तयार झालेली आहे. तयार आहे आपली गावातील हॉटेलमध्ये मिळते तशी पुरी भाजी. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.